सरकारने डिक्लेअर केलं आहे आणि GRB काढलेला आहे की जे लोक ज्या ठिकाणी राहतात ती जागा एक तर त्यांच्या नावावर करा, त्यांना काढायचं असलं तर दुसऱ्या पर्यायी जागा द्या. या वेळेला आता अधिवेशन चालू होतं, सरकारने बी सांगितलं, पेपरला बातमी बी आली की 20 वर्षापासून इथं जंगलात राहतात. आम्हाला पाण्याची सोय नाही काशी. आम्ही कामं करता, मजुरी करता, तरी पण आम्ही इथं येऊन पडता. आमचे लेकरं आम्ही उन्हात पळवले तरी पण आम्ही इथं राहता. आम्ही हट्टाने, आम्हाला दुसऱ्याकडे जागा नाही राहायला. आम्हाला दुसऱ्याकडे जागा नाही राहायला. ज्या टायमाला निवडणूक येते त्या टायमाला लोक म्हणतात का तुम्हाला काहीतरी आम्ही सुविधा करून देऊ. आम्ही त्याप्रमाणे त्यांच्यावर विश्वास करून सनी आम्ही आमचे मतं देऊन देतात, तरी पण आम्हाला कोणी मागे पाहत नाही. आणि आता असा टाईम आलेला आहे तर इथं लोक येऊन सनी आम्हाला सांगताय की तुमचे झोपडे मोडू, तुमचे खाली करा. तर आम्ही कुठं जायचं? आम्हाला याच्या पुढं सरकार म्हणतो की आदिवासींचं पहिलं मूळ हे, पण आदिवासीला इथून काढून सण लोक सांगताय की तुम्ही इथून हटून जा. आई नगर असं महापालिकेचं म्हणणं आहे. पण आम्ही आता गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये जवळपास 20 वर्षापासून ही जागा साफसफाई करून आमचे लोक इथे राहतात. सगळे आदिवासी लोक आहेत आणि सगळे लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेचे आमचे कार्यकर्ते आहेत. आता 20 वर्षापासून यांना आजपर्यंत कोणी अटकलं नाही. मागच्या वर्षी अचानक कॉर्पोरेशनने एक नोटीस दिली की ही जागा आमच्या मालकीची आहे. आम्ही उतारा पाहिला तर उतार्यावर कॉर्पोरेशनचं नाव होतं. मग आम्ही आयुक्तांना भेटायला गेलो. आयुक्तांना सांगितलं की बा आम्हाला आता शासनाच्या धोरणाप्रमाणे ही जागा एक तर आमच्या नावावर करण्यासाठी आम्ही अर्ज केलेला आहे किंवा तुम्ही आम्हाला पर्यायी जागा द्या. मग त्यावेळेला महापालिका प्रशासनाने सांगितलं की आपण एक कॉमन मीटिंग लावू आचारसंहिता संपल्यानंतर. आणि तत्कालीन जेव्हा महानगरपालिका निवडणुका लागल्या तेव्हा आता जे निवडून आलेले नगरसेवक आहे यांच्याशी आम्ही बैठक करून तसा एक शब्द घेतला होता की बा आम्हाला ते मदत करतील आणि आम्हाला ती बेघर काही होऊ देणार नाही. परंतु आता अचानक काय घडलं काही माहिती नाही आणि महापालिका प्रशासनाने आज JCB पाठवले आणि आमची जागा झोपड्या तोडण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही त्याला विरोध केलेला आहे. आम्ही काही जागा ही खाली करणार नाही, कारण ही 20 वर्षापासून इथे राहतो आणि शासनाचं धोरण आहे. शासनाने या अधिवेशनात सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे की जे जिथले रहिवासी आहे त्यांना एक तर ती जागा नावावर करून द्या किंवा पर्यायी जागा द्या. मग आम्हाला पर्यायी जागा दिली तरच आम्ही हटू आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की बा आम्ही इथून हटणारच नाही. खाली करण्याचा प्रयत्नच केला समजा तर काय भूमिका राहणार? मग आम्ही लोकशाही मार्गाने विरोध करू. त्यांनी आम्हाला उचलून जेलमध्ये टाकावं किंवा काही करावं, पण त्यांनी काही केलं तरी आम्ही इथेच राहू. आपलं नाव? सचिन दांडे, लोकसंघर्ष मोर्चा. या ठिकाणी ही जी जागा आपण बघतोय ही महानगरपालिकेची जागा आहे आणि महानगरपालिकेच्या जागेवर हे जे अतिक्रमण आपण दिसतात माझ्या मागे जे आहे ते अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात आज आम्ही त्या ज्या हे घरकुल धारक आहेत तिथले आणि त्या सर्व घरकुलधारकांची आम्ही आता इथं आपल्यासमोर चर्चा केली. त्यांना सांगितलं की आपण जिल्हाधिकारी त्यांनी आम्हाला दाखवलं की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे, आयुक्त महोदयांना निवेदन दिलेलं आहे. त्यामुळे प्रशासनाने आज त्यांचं घरकुलाला कोणताही हात लावलेला नाही आहे. फक्त घरकुलाच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो आम्ही 3 JCBच्या साहाय्याने साफसफाईचा त्यांच्या संमतीने आम्ही साफसफाई करत आहोत. आणि त्यांना हेही सांगितलं की त्यांनी सांगितलं की आमची बैठक घालून द्यावी बुवा प्रशासनाची. तर आपण त्यांना सांगितलं की आयुक्तांच्या नावाने त्यांनी एक पत्र तयार केलेलं आहे. हा जो त्यांचा मेसेज आहे मी आमच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचवतो, आमच्या प्रमुखांपर्यंत. आणि ह्या 1-2 दिवसात जी काही चर्चा होईल, जो काही निर्णय होईल त्या अनुषंगाने आम्ही नंतर पुन्हा काम करू. थँक्यू.